हा प्रश्न पक्षांतर्गत आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असं काही कारण नाही. आम्ही बहिणी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ज्या वेळेला ज्या बाबी बहिणींच्या माहितीकरता सांगणं आवश्यक आहे ते नियमितपणाने आम्ही सांगत असतो. आमचा संवाद ट्युनिंग अतिशय उत्तम आहे. ज्या पद्धतीने दादांच्या जवळ माझं नातं गेले 35 वर्षाचं दूर राहिलं, ट्युनिंग अतिशय उत्तम पद्धतीने होतं. सर्वच गोष्टी आम्ही परस्परांच्या जो बोलत होतो अशातला काय भाग नव्हता. पण मी काय करतोय, मला काय वाटतं आहे हे सहजगत्या दादांना समजत होतं. दादांच्या मनामध्ये काय, मला काय करायचं आहे हे मलाही त्यावेळेला कळत होतं. त्याच पद्धतीचं ट्युनिंग बहिणींच्या आणि माझ्यात आहे. त्यामुळे कुठलाही गैरसमज कोणाच्याही मनामध्ये आणण्याचं काही कारण नाही, उद्भवतच नाही. नाही, बोलून घेतलं विचारलं वगैरे हा काय भाग नाही. नियमितपणाने आम्ही भेटत असतो. बोलून घेणं आणि विचारणं हा काय भाग नाही आमच्यात. वी आर हॅव्हिंग व्हेरी गुड ट्युनिंग. आम्ही परस्परांच्या संपर्कात नियमितपणाने असतो. काय बोलून घेतलं विचारलं गेलं असं नाही. आम्ही शक्य वरिष्ठ सहकारी त्या ठिकाणी बदलवतो. अनेक बाबींच्या वरती चर्चा होती. 2 दिवस पूर्वी सोमवारी सुद्धा आम्ही भेटणार होतो, परंतु बहिणी त्याला बारामतीला गेल्या. बारामतीवरून सुद्धा त्यांचं माझं बोलणं झालेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीला आल्या त्यावेळेला सुद्धा त्यांचा माझा फोन झाला होता, संपर्क झाला होता. त्यामुळे तशा पद्धतीचं काही असल्याचं काही कारण नाही. बघा, मी खासदारी आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामं असतात. मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही. माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामं आहेत. माझी दिल्लीच्या स्तरावरती काही प्रस्ताव राज्य सरकारकडनं पाठवायचे आहेत. अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे. ज्या वेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत येईल त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करूनच आम्ही भेटत असतो. उदाहरणार्थ काही वेळेला काही बाबीच्या वतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती बहिणींना असते. ज्यावेळेला माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामाचा विषय असेल त्यावेळेला असणं अभिप्रेत आहे नाही, काही कारण नाही. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला भेटत असतो त्यावेळेला भेटीमागचा तपशील जो आवश्यक असतो तो माझ्याकडनं सांगितला जात असतो. कारण मी पण दीर्घकाळ राजकारणात आहे, मलाही राजशिष्टाचार माहिती आहे. पवार साहेबांनी तर आम्हाला सर्वांनाच राजशिष्टाचार उत्तम शिकवलेला आहे. त्यामुळे संवाद कसा परस्परांचे असावा त्या आमच्या राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मी प्रदेशाध्यक्ष आहे. दीर्घकाळ वेगवेगळ्या पदांवरती मी काम केलेलं आहे. त्यामुळे एकमेकाचा सन्मान, ट्युनिंग, पक्ष मजबूतीने पुढे उभा करणं या बाबतीमध्ये आम्ही एकमताने काम करत असतो.